नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर तालुक्यातील सावनेर येथे खापा रोडवर के जॉन नावाचे पब्लिक स्कूल आहे। या शाळेतील मार्च 2019च्या 10वीच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थी काही विषयांमध्ये नापास झाल्यामुळे त्यांनी पुरवणी परीक्षा देण्याकरिता अर्ज दाखल केले होते व त्यांना नुकतेच परीक्षापत्र म्हणजेच हॉल तिकीट देण्यात आले। काही मुलांना परीक्षा केंद्र हे कल्याण, ठाणे व मुंबई पाहून पालकासह मुलांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला। सध्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रेल्वे सेवा तुरळक असताना अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती योग्य नसताना 10वीतील CBSE पॅटर्नमधल्या एखाद्या विद्यार्थ्याला 800 किलोमीटर अंतरावर पेपर द्यायला कसे जाता येईल, तो कुठे राहील, कुठे जेवण करेल आणि कसा अभ्यास करेल असे सर्व प्रश्न पालकांसमोर उपस्थित झालेले आहे। या प्रकारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। काही पालकांनी सावनेर पालिकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद लोधी यांना कथन केला। त्यांनी तातडीने CBSEचे दिल्ली, चेन्नई यांचे कार्यालयासह सुभाषचंद्र गर्ग, उपसचिव CBSE विभाग, विश्रांतवाडी, पुणे यांना विनंती करून सावनेरच्या मुलांना नागपूर जिल्ह्यामध्ये कुठेतरी केंद्र देण्याची मागणी केली। असा प्रकार ज्या ज्या शाळेमध्ये घडलेला असेल अशा सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी व संस्थाचालकांनी आपापल्या विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यातीलच सेंटर मागण्याचे आवाहन सुद्धा विदर्भ न्यूजच्या वतीने करण्यात आलेले आहे। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष झिंजुवाडिया यांचा हा वृत्तांत।